काकू आई तुम्हाला म्हटलं मी का बस स्टॉपहून ऑटो करा. तुम्ही म्हणे तिथे जास्त माग घेते. आता या अर्ध्या रस्त्यात उभं राहून कुठं पाहता ऑटो? एवढ्या मोठ्या रस्त्यातून रोड बी क्रॉस नाही करता येऊन राहिला. मामाजी येतो म्हणे, तर मामाजीला बी येऊन दिलं तुम्ही. येतो म्हणे आम्ही बरोबर ऑटो करून. शांताबाई ती ऑटो येऊन राहिली, त्याला आवाज द्या. घेऊ घेतले आता पैसे जास्त. बर्डी वय किती गर्दी आहे इथं पहा. ऑटो ऑटो ऑटोवाले बी थांबून नाही राहिले. पहिले तो रोड क्रॉस करा आणि तिकडल्या साईडने उभं राहू. पकड रे दिन्या हात. म्हणजे चाललंय एवढं मोठं चुंबडं घेऊन. कसं दिसून राहिलं, सगळे लोक पाहून राहिले तुम्हाला. इच्छे इथे याचे 200 रुपये घेतले. येऊ द्या घेऊ द्या, काय करता. ते रोड नाही क्रॉस करता येईल काही नाही आपल्याला. एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहते सुनंदाबाई. एवढं मोठं घर आहे सुनंदा आत्याचं. एवढं मोठं नाही आहे रे, याच्यात एक फ्लॅट राहते. पहिले एक वेळ आलती मी, ते इथे नाही राही, दुसरीकडे राही. कसं जायचं वर? सुनंदा ताईले फोन केला का तुम्ही? हो खाली येतो म्हणे. त्या कुणाकडचे पाहुणे यायचे? मला वाटतं गावातीलच आहे. कुणाकडचे आहे? कुणाकडे आले तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? माझी नणद राहते इथं, सुनंदा. सुनंदा वारमाडे. हां, त्यांचे मिस्टर जे रोड सर आहे. हो हो तेच तेच. ओळखता का तुम्ही माझ्या आत्याला? ओळखते ना, छान ओळखते, चांगल्यानेच ओळखते. आत्या आली वाटते. किती वेळची उभा आहे आत्या मी इथं? तू आली पण नाही लवकर. आली होती मी, निघलीच होती. सुनंदा तुमच्याकडचे पाहुणे आहे की हे? हो हो आमच्याचकडचे पाहुणे आहे. मला वाटते हे गावावरून आली आहे. हो बाई आम्ही गावावरचंच आहे. सुनंदाची वहिनी मी वय मोठी, हे लहान आहे, हे महापोरग आहे. तुमचा मुलगा आहे हा? छोटासाच आहे? नाही नाही, एक मोठा बी आहे, तो कॉलेजात शिकते. इतक्या मोठ्या पोत्यात तुम्ही काय भरून आणले? मुलीच्या घरी माहेरून जर कोणी येणं, तिच्यासाठी सगळं आणावं लागते. आम्ही माहेरचं आणलंय सगळं. खाद्य आहे ह्याच्यात पूर्ण माहेरचं. हो का? मला तर छान सुगंध येत आहे. अचार आणलाय का तुम्ही? तुम्ही बरोबर ओळखला काकू, याच्यात आंब्याचं लोणचं आहे. द्याल सुगंधा ताई आम्हाला पण थोडं? हो हो देईन मी. चला वर. इथून आत्या जातो कुठं? ज्या शिडीवरून का लिफ्ट आहे? लिफ्ट बी आहे, शिडी बी आहे. काय नाव आहे बाळा तुझं? ती गोड बोलतो तू. माझं नाव दिनेश आहे, दिनेश. हो बाई, तू हिच्या बाजूलाच राहते का सुनंदाच्या? नाही काकू, आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहते ना, म्हणून मला दिसते हा. तर मी यांच्या बाजूला नाही, यांच्या खालच्या फ्लोअरवर राहते. मला नाही इथंच बस गोष्टी करान का सलांवर? बाय काकू, मी येते. बाय बाय. केवळ माझ्या करता लोणचं. आणि काय आणलं तर सांग जा, आणखी मला पण दे जा. हो हो या तुम्ही, फिरून देतो मग. काय आणलं शांताबाई या पोत्यात? पोत्यात आणते का कोणी असं? त्याला आणखीन कोणी पाहिन? द्या सोडून जाता, डोक्यावर द्या. कर कशाला घेता? घ्या हाती, चला लवकर. आणखीन कोणी इकडे तिकडे बघन. काय आहे याच्यात? इतका चांगला माहेरचा खाऊ आणलाय आम्ही, त्यात काय शर्माची गोष्ट आहे? मजा येईन आत्या. तो कोणत्या मजल्यावर राहतो? चल दाखवतो कोणत्या राहतो तो. चल दिन्या. या या. आता या दिन्या कुठे राहिला? आपल्या समोरच होता ना तो, कुठे राहिला? मी पाहून येऊ का दिन्याले? तुम्ही राहू द्या, तुम्ही उगा जाईन हरवान. तुम्ही ठेवा सामान, मी आणतो त्याला पाहून. तूनच आणलं येल पाडून त्याले, म्हणूनच मी त्याला नाही घेत म्हणून दिन्याले. असा तर बदमाशपणा करते. आपल्यासोबत येताना वर कुठं गेला कुंजिनी आणखीन? वाटतं ते लिफ्टमध्ये जाणे न करत तो, त्यानं आणखीन लिफ्ट दाबली असेल ना, खाली गेला असेल. तुला ते एवढं माहीत होतं त्याला सगळं पुढे नाही घेती? त्यात पाय नाही ठेवला तर लावला त्यानं हुद्दम. जाऊ द्या ना, येईन ना. येईन ना म्हणजे त्याला लिफ्ट समजते का? असं त्याला हुशार आहे तो. पण चढलो तेव्हा त्यानंच बटन दाबली. हे ठेवते सामान, काठानं ठेवून दे. एवढंच घर आहे का? शांतताई यायचं. एक इकडे किचन दिसते, इकडे बेडरूम दिसते. झालं का? एवढंच असं का? तुला वाटलं असे खेड्यातल्या आणि बंगलीचे बंगले राहते का? एवढंच घर राहते. दिने तू आमच्याच संग होता ना, कुठे गेलता? कुठं नव्हतं गेलं मी, लिफ्ट मध्ये आणखीन खाली गेलतो, आणखीन वर आलो. मजा ये मस्त. लिफ्ट काय खेळाची वस्तू आहे का? कोणी बघितलं असतं तर कंप्लेंट करते ना लोक. इथं असं करायचं नाही. आमच्यासोबत जायचं, आमच्यासोबत यायचं, समजलं? ते कामं केले का लोक कंप्लेंट करते. शांता वहिनी याला लक्ष ठेव जा. मी नाहीच म्हणू याले, ह्याच मागला गुन्ह्याला. थांब म्हणलं 1-2 दिवस, आम्ही येतो. आणलं काहून असं नाही म्हणत, पण इथं कसं आहे, लिफ्ट गिफ्ट बाकीचे लोक पाहतात ना, कोण असं चालू बंद करते, कोण हे करते, हे लक्ष ठेवते. गाव नाही आहे ना हे, गावात कोणी कोणाला काही म्हणत नाही. समजलं आम्हाला तुमचं? हे हायच तसं ना. आता एका जागी बसली दिने. चल हातपाय तोंडून घ्या.
भाऊ नाही दिसत. भाऊ कुठे गेले? ते थांबतो म्हणे, पण ते गेले ऑफिसमध्ये. मग मी म्हटलं चालले जा, कशाला दिवस पाडता. आणि पोरं कुठे गेले? ते शाळेत गेले ना, ते स्कूलमध्ये गेले आहे. येईल ते संध्याकाळपर्यंत. एकदम संध्याकाळी? हो, तिकडूनच ट्युशन करून येते ना ते. मी म्हणते शांताबाईनी, कशाला त्या परक्या बायासोबत आपण बोलायचं? कशाला आपल्या घरची पूर्ण एवढी ओळख सांगायची द्यायला? ते परके लोक आहे ना, गावातल्यासारखे थोडी आहे. आम्ही नाही बोललो ना, तेच बाई बोलली. कोणी काही बोललो, हाय हॅलो ठीक आहे, पण त्यांना आपल्या घरची माहिती नाही सांगायची. आम्हा आई तर आहे ती चंद्रपूरमध्ये. ते आमच्या त्याच्या घरापुढची साईडची बाई तर चांगली बोलते, येते जाते. सगळ्या शहरातले लोक सगळेच खराब राहते असं नाही म्हणत मी. ती बाई पण चांगली आहे, पण असं आपण कोणाला सांगायचं नाही आपल्या मनातलं असं काही. आम्ही असं आम्ही तसं. चला इकडे टॉयलेट आहे, मी तुम्हाला दाखवते. व्हा फ्रेश व्हा. फ्रेश गिश मागवतो आम्ही. पहिले चांगला कडक चहा करा सुनंदाताई. इथं मला दाखवा कुठं आहे काय काय, तर मीच करतो. डोकं दुखून राहिलं आमचं. दाखवतो मी, तुम्हीच करा. पण चला हातपाय तर धुवून घ्या. सुनीता वहिनी चष्मा काढा ना आता. तर गॉगल अंदर घरातही राहता का गॉगल? हो काढतो. तुला सांगितलं मस्ती नाही करायची, चांगलं राहायचं. तरी तू आल्याबरोबर सुरुवात झालीच. तिथे लिफ्ट पाहिलीच नव्हती का? तुला तर मावशीनं चांगलं घुमवलं होतं चंद्रपूरला लिफ्टमध्ये. मग समजते ना मला, म्हणूनच तर मी गेलो. जाऊ दे ना, काय रागवता. चहा थोडासा गोडच कर जा सुनंदाताई. हो हो, ते रागवू नका आता. कामं तुम्हीच करता का घरी? सगळे नाही, भांडे कपडेवाली बाई आहे ना. झाडू पोछा मग तुम्हीच लावता का? लहान आहे म्हणा घर, होत असनच. हो मग आहे ना, करून देते त्यानं. तुम्ही चहा पाजून द्या, मग मी स्वयंपाक करतो लागन तरी संध्याकाळचा. मस्त फणस आणली आहे मी, फणसाची चांगली भाजी करून देतो. तुला आवडत असेल ना फणस? हो आवडते ना. तुम्ही करता म्हणताना मी काय रिकामी राहू का? दोघी करा. तुझी ताई एखाद्या वेळेस लिफ्ट बंद राहिली तर मग तुम्ही पायऱ्यानं जाण्यानं करता का? अशी वेळ तर आली नाही कधी. इथं जनरेटर राहते, जे लाईन चालते ना ते राहते. तुम्ही 2 दिवस अगोदर आला असता तर शनिवार रविवारी छान सुट्टी होती, आपण फिरायला गेलो असतो छान. पेरणाचं होतं ना, वर्षभराचं पेरणं, म्हणून आम्ही पेरून घेतलं पहिले. त्या टीव्ही लावून दे ना. नाही कोणी टीव्ही कधी पाहिली नाही का? थांब ना थोडंसा. जमते आलो नाही आलो काय करू मग मी बसून? सुनीता म्हणूनच मी तुले म्हटलं याला घेऊ नको. तू दिने टोस्ट खाशील का बिस्किट खाशील? मी बिस्किट दोन टोस्ट. काय आवाज येऊन राहिला की अक्या? बाजूच्या बिल्डिंग मध्ये काम चालू आहे, कायचं तरी काम सुरू आहे साईटनं. केव्हा चहा ते माहीत नाही. थांबून जाणं, चुप राय. सांगा मग मित्रांनो कसं काय वाटलं आम्ही इथं आल्यावर. तुम्ही काही कमेंट्स करा, तेव्हा आम्ही व्हिडिओत आणखीन नवीन तुम्हाला जे आवडेल ते आम्ही करू शकतो. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. खास करून आमची सुनंदाताई कशी वाटली ते सांगा.